काय करायचं आता? मातोश्री ऐकतच नाहीये. थोरल्या बाईसाहेब म्हणाला तसंच. शंभूराजेच तेच निर्णय घेतील. या आत. मातोश्री, नाही मातोश्री. सोनबाई उठा. नाही मातोश्री. उठा. ही कसली तयारी? धाकट्याबाई साहेब, हे हे सौभाग्यालंकार. थोरल्याबाई साहेब, अहो असं काय करताय? आज एकादस. एकादस म्हणजे? आज आमच्या जाण्याचा दिवस. आज आम्ही निघालोय महाराजांना भेटायला. बघा, आमची सगळी तयारी सुद्धा झाली. महाराजांच्या त्या पवित्र जागेच्या बाजूला आमची चिता रचलीही असेल. चिता रचायला काय लागतं? बऱ्याच आहात तुम्ही. थोरल्याबाई साहेब, आम्ही नाही जाऊ देणार तुम्हाला. आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. ना स्वराज्याचा सेनापती, ना स्वराज्याचा सेनासागर. सेनासागर लांब, आम्ही रोखणार तुम्हाला. तुम्ही समजता काय स्वतःला? सुनबाई, अहो आज सणसूद. उलट तुम्ही आम्हाला मदत करा, आमची पाठवणी करा. आज आम्ही आगीच्या मेळ्यामध्ये बसून महाराजांना भेटायला जाणार आहोत. आम्हाला हसत हसत निरोप द्या. चला, तयारी करा, लवकर चला. सोन्या रुपयाचा चौरंग मांडा, त्याच्या भोवती रांगोळी काढा, भरपूर दिवे लावा, निरांजन लावा, उदबत्त्यांची झाडं लावा. 16 सवाष्णींना बोलावून घ्या, आम्हाला ओवाळू दे. फुलांचे हार गजरे करा, आमचे हौस पुरवा. असे नुसते बघत बसू नका. आमच्या लगबगीत तुम्ही सुद्धा सामील व्हा. आजवर महाराज
भेटीला गेले भल्या भल्यांच्या, पण आज आम्ही त्यांच्या भेटीला जाणार आहोत. म्हणून म्हणतोय, आम्हाला गौरीसारखा सजवा, 16 सवाष्णींना बोलावून घ्या आणि आमची ओटी भरा. अहो, महाराजांजवळ जायचं म्हणजे मोठ्या तयारीत जायला हवं. थोरल्या बाई साहेब, काही कमतरता तर नाही ना? हे नीट बघून घ्या, काही कमी नको पडायला, नाहीतर महाराज हसतील हो आमच्यावर. सकवारबाई साहेब, हे बघा, आमचं लुगडं बघा. महाराज म्हणायचे, त्यात अगदी खुलून दिसता तुम्ही, आणि आम्ही लाजून जायचो. हे एवढं कित्येक दिवस पुरायचं आम्हाला. बघा बघा सकवारबाई, हे आमचं लुगडं बघा. मला काही बघायचं नाही. बघा सकवारबाई साहेब, बघा आमचं लुगडं, सुंदर साजरं असं, उबदार आबदार. चोळी बघा आमची, भरजारी नक्षीदार, कानात कर्ण फुलं, चाफेकळी नाकात नथ आमच्या. गळ्यात बघा मळा दागिन्यांचा, मोहन माळ, मोत्यांचा सर, दंडात बाजूबंद आमच्या, पायात जोडव्या, पैंजण. बघा बघा आम्ही केवढी तयारी केली आहे. सकवारबाई साहेब, हातात चुडा सुद्धा भरलाय आम्ही, हातात कांकणंही चढवली आहेत आम्ही. भोसल्यांच्या इब्रतीला शोभणारं ल्यालं नेसलं पाहिजे, आणि स्वराज्याच्या चढत्या वैभवाला साजेल अशी थाटात पाठवणी करा आमची. थांबा सुनबाई, शंभूराजांना इथे बोलवू नका, त्यांना इथे घेऊन येऊ नका. ते जर आले तर आडकाठ्या, शब्दा, आणाभाका, आणि दुसरं म्हणजे त्यांना बघून आमचा पाय निघणार नाही. ते यायच्या आत आम्हाला सगळं उरकायला हवं. युवराज, काय झालं ज्योती? पुतळा मातोश्री सती जायला निघाल्यात. काय सती? आता आमचं ऐकाल? काय ऐकावं? आता ऐकायला आम्ही आमचे राहिलोच नाही. धाकट्या बाई साहेब, बंद कराय बाई साहेब. आपल्या कुळीत सती जात नाही माहित आहे ना तुम्हाला. हे बघा मातोश्री, आम्ही तुम्हाला सती जाऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला सती जाऊ देणार नाही, जळत्या चितेवर बसू देणार नाही. घाबरला? तुम्हाला काय वाटलं? आमचा प्राण आता इथे खाली राहिलाय महालात? तो तर कधीच गेलाय महाराजांच्या सोबत. धाकट्या बाई साहेब, तू नका ना असं बोलू. या असल्या प्रथा नाहीत आपल्या कुळीत. ते आम्हाला माहित नाही. खर तर महाराज गेले तेव्हाच आम्ही गेलो असतो. आमचं सर्वस्व गेलं तरीही त्यांच्या माघारी आम्ही थांबलो. ते या स्वराज्याची आणि या कुटुंबाची घडी नीट बसावी म्हणून.
ती आता बसली, आता कशासाठी थांबावं आम्ही? थोरल्या बाईसाहेब, आता आमची सगळी काळजीच मिटली. आमची खात्री पटली की शंभूराजे हा सगळा कारभार सुरळीतपणे पार पाडतील. आता थांबणं बरं दिसणार नाही. शिवाय महाराज तिकडे एकटेच. आमच्याशिवाय ते एकटे कसे राहतील? सांगा तुम्हीच. नका. काय झालं, घर पडतील असे नका बोलू. आम्ही सती निघालोय. आम्ही सती जाणार. तुम्ही सगळे आनंदात राहा आणि शंभूराजांच्या पाठीमागे अभेद्य बुरुजासारखे उभे राहा. थापट्याबाई साहेब, आम्ही मोठ्या आहोत तुमच्यापेक्षा. लहान आहोत आम्ही. पण लहान असलो, धाकले असलो तरी कोणत्या गोष्टीचा हट्ट धरलाय? कधी कोणती गोष्ट मागितली आम्ही? हाच दागिना हवाय, हेच लुगडं हवाय असं कधी म्हणालो? एवढा सुंदर घोडा फेकतो आम्ही, पण कधी रपेटीस गेलोय महाराजांच्या सोबत? आम्ही कधीच कोणाकडे काही मागितलं नाही, पण आज मागतोय. कुणी नाही म्हणू नका. आम्हाला जाऊ द्या. आमचा शुभ चिंता, अनुमान न करता निरोप द्या. आमची स्वारी आमची वाट पाहते. तुमचे श्रीमान योगी आमच्यासाठी बाहू पसरून उभे असतील. निश्चयाचा महामेरू आमची वाट पाहतोय. ते बघा, ऐका, आमचा जाणता राजा आम्हाला ये म्हणतोय. ऐका, आम्हाला म्हणतायत आमचे महाराज, ये पुतळा ये. ऐकू येतंय आम्हाला, ऐकू येतंय आम्हाला. चला, आमची वेळ झाली. ते बघा, अलकाबाई ऐकू येऊ लागले. महाराज आमच्यासाठी स्वर्गाच्या दारी उभे असतील. चला, घाई करा, घाई करा. सोनबा, अरे आपल्या युवराजांबाबतच असं का घडावं रे? दुःख संपलं तर दर सुरू होतं, दर्द संपत आलं तर दुःख जाग होतं. असं का रे घडावं? युवराज, माफी असावी युवराज. मी आपला असाच. तात्याबा, काळजी करू नका. आम्ही असेपर्यंत रायगडावर काहीही अघटित घडणार नाही. असंच व्हायला पाहिजे. रोका राणी साहेब असं. रोखणार नाही, जाऊ देणार. कुठे निघालात? आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आता कसं थांबणार आम्ही? अगोदरच आम्हाला खूप उशीर झालाय. माईसाहेब, ऐकावं. तुमच्या मागे रायगडाचं काय होईलचा विचार करा. सकवारबाई साहेब, आमची सगळी तयारी झाली आणि आता आमची जागा तुम्ही चालवावी. येतो आम्ही.
काही चुकलं माफलं तर माफी असावी. ऐका ना, देव माणसाचं कधी चुकत नसतं. तुमचं काहीच चुकलं नाही. कृपया कृपया असा विचार करू नका. आम्ही महाराजांकडे चाललोय, त्यात अविचार कसला? या कावेरीबाई, तुमचं सतीचं वाण घ्या. राणी साहेब, राणी साहेब, कावेरीबाई, रडत बसाल की आम्हाला निरोपाचं हळदी कुंकू लावाल? राणी साहेब, ऐका युवराज्ञींचं, राणी वशाचं ऐका. घ्या, लावा आम्हाला हळदी कुंकू. हे वाण जपून ठेवा. वाण पूजा. खूप खूप पवित्र असतं ते. सुख समाधानास कारण होतं ते. या, मातोश्री, थांबा मातोश्री. मातोश्री, आम्ही हे काय ऐकतोय, काय पाहतोय? आम्ही निघालोय शंभूबाळ. आम्हाला निरोप द्या. नाही मातोश्री, आम्ही तुम्हाला सती जाऊ देणार नाही. निर्वाणीचा मळवट आम्ही भरलाय. महाराजांच्या जडावाही घेतलाय. सतीचं वाण सुद्धा वाटून झालंय आमचं. आता माघार नाही. आम्हाला थांबवू नका. नाही मातोश्री, जग इकडचं तिकडं झालं तरी आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. नाही जाऊ देणार.